नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते। तुम्ही कधी असं अनुभवलंय का? हळदी कुंकूला गेलेल्या बायका वाण हातात घेतात, क्षणभर पाहतात आणि मनात म्हणतात, हे घरी उपयोगी पडेल का? किंवा हे आधीच 3 आहेत, किंवा छान आहे पण ठेवायचं कुठे? मैत्रिणींनो, हळदी कुंकू म्हणजे फक्त कार्यक्रम नाही, तो आहे मन जोडणारा सोहळा आणि वाण म्हणजे त्या मनाचा स्पर्श। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी वाण सांगणार आहे जी खिशाला परवडणारी, रोजच्या वापरातील, सौभाग्याची आठवण ठेवणारी आणि ही बाई समजूतदार आहे असं मनात उमटवणारी। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे हळदी कुंकू वाण देताना होणाऱ्या 7 मोठ्या चुका, ज्या 90% जणी न कळत करतात। हळदी कुंकू वाणामागची खरी भावना। मैत्रिणींनो, पूर्वीच्या काळात वाण विकत आणलं जायचं नाही, ते घरात बनवलं जायचं। एखादी सासूबाई स्वतः उटणं बनवायची, कोणी कापडी पिशवी शिवायची, कोणी साखर चणा डाळ मोजून द्यायची, कारण तेव्हा वाण म्हणजे तुझं सौभाग्य अखंड राहो असा शब्दात न बोललेला आशीर्वाद होता। आज काळ बदललाय, पण भावना तीच आहे। म्हणून आज आपण दिसायला नाही तर वापरात टिकणाऱ्या वाणावर लक्ष देणार आहोत। 10 रुपये ते 20 रुपये उपयोगी वाण, टिकली आणि कुंकू डबी। मैत्रिणींनो, ही वाण कधीही आउटडेटेड होत नाही। दररोज कपाळावर लागणारी टिकली आणि घरात कायम लागणारा कुंकू, सौभाग्याचं प्रतीक। कमी खर्च आणि भावनिक जोड। कपाळावरची छोटी टिकली, पण त्यामागची भावना मोठी असते। मेहंदी कोण? लग्न, सण, व्रत, पूजा। मेहंदी ही प्रत्येक बाईची गरज। आज नाही तर उद्या ती वापरलीच जाते, त्यामुळे मेहंदी कधीही वाया जात नाही। कंगवा, लाकडी किंवा प्लास्टिक। केस म्हणजे स्त्रीचं सौंदर्य आणि कंगवा म्हणजे त्याची काळजी। लाकडी कंगवा दिला तर आरोग्याचा संदेशही जातो। कापडी रुमाल। आज प्लास्टिकच्या युगात कापडाचा रुमाल म्हणजे पर्यावरणाची जाणीव आणि रोजच्या वापरातली गोष्ट। 20 रुपये ते 50 रुपये वा म्हणायला लावणारी वाण। स्वयंपाकघरातील सोन्यासारख्या वस्तू। मैत्रिणींनो, स्त्रीचं दुसरं मंदिर कोणतं? तर स्वयंपाकघर। म्हणून स्वयंपाकात उपयोगी वाण नेहमीच लक्षात राहतं। मोजमाप चमचे, चहाचं गाळणं, पोळी उलटण्याचा पलटा, छोटा लाटणा। चहाचा पहिला घोट घेताना तिला तुमचं हळदी कुंकू आठवेल। सणासाठी खास वाण, कापडाची वात, उदबत्ती, रांगोळी। हे वाण पूजेत वापरलं जातं आणि वापरात आशीर्वाद असतो। आरोग्यदायी वाण। आजकाल प्रत्येक बाई स्वतःकडे लक्ष द्यायला लागली आहे। आयुर्वेदिक साबण, उटणं, हर्बल फेसवॉश, तुझी काळजी घे, हा अप्रत्यक्ष संदेश यातून जातो। मला एका ताईंनी दिलेली छोटी डबी आजही माझ्याकडे आहे। ती डबी महाग नव्हती, पण दरवेळी उघडली की त्या ताईंची आठवण येते। म्हणूनच डबा डबी, सुती पिशवी, मसाल्याच्या बाटल्या या वाण मनात घर करतात। काय वाण देऊ नये? सखींनो, हे जाणून घेणे फार गरजेचं आहे। न वापरण्यायोग्य शोभेच्या वस्तू, फार मोठ्या मूर्ती, खूपच स्वस्त दर्जाच्या वस्तू, कारण वाणातली वस्तू फेकली गेली तर मनातील भावना पण तिथेच राहते। मिनी कॉम्बो वाण, स्मार्ट आयडियाज। एक वस्तू देण्यापेक्षा 2 ते 3 छोट्या वस्तू दिल्या तर समाधान दुप्पट होतं। कुंकू डबी आणि टिकली, मेहंदी आणि कंगवा, चहाचं गाळणं आणि चमचा। खर्च कमी पण प्रभाव मोठा। परफेक्ट वाण निवडण्याचे सुवर्ण नियम। बजेट आधी ठरवा, वयाचा विचार करा, उपयोग पहा, दर्जा तपासा। सखींनो, वाण लहान असो किंवा मोठं, पण त्यात आपुलकी असली पाहिजे। हळदी कुंकू संपेल, पण तुमची दिलेली वाण घरात रोज दिसेल आणि तेव्हाच तुमचं हळदी कुंकू खऱ्या अर्थाने लक्षात राहिलेलं ठरेल। हळदी कुंकू स्पेशल 50 उखाण्यांचा खजिना जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा। मैत्रिणींनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।